नमस्कार. मी आत्ता आमच्या कोकणातल्या वनराईमध्ये उभा आहे. यावर्षी कोकणात सगळीकडे जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे. यावर्षी आम्ही एक छोटासा प्रयोग हाती घेतलेला आहे. तर जोरदार पाऊस झाला की डोंगर उतारावरून पाण्याचा जोरदार प्रवाह इथून वाहत जातो. तर यावर्षी आम्ही ते अडवण्याचं काम इथे करत आहोत. तर इथे एक 2-3 खड्डे असे आम्ही खणणार आहोत आणि तिथे आम्ही वॉटर हार्वेस्टिंग करणार आहोत. तर असा एक छोटासा प्रयोग आहे. त्याचा नक्कीच फायदा होईल. अर्थात त्याचे रिझल्ट्स यायला काही वर्ष जातील, पण त्याचा नक्कीच फायदा होईल. जमिनीत पाण्याचा स्तर काही प्रमाणात मेंटेन राहील. तर हे इकडे आपण पाहताय, याचं काम चालू आहे. आणि हे मागचं दृश्य पावसामुळे आता सगळीकडे हिरवागार झालेलं आहे. वरती 2 हॉर्नबिल पक्षी बसलेले दिसतील. तर आता हे अशा पद्धतीने खड्डे भरले जात आहेत. पहिला खडीचा एक थर आहे आणि त्याच्यानंतर मोठे मोठे दगड टाकून हा दुसरा थर निर्माण होईल. त्याच्यावर अजून एक खडीचा थर. अशा पद्धतीने हा खड्डा तयार झालेला आहे. आता वरून येणारं पाणी हे अशा पद्धतीने इथे जिरवलं जाईल. आत्ता नुकतंच इकडे जोरदार पाऊस पडून गेला. तर हे अशा पद्धतीने पाण्याचा प्रवाह आलेला आहे आणि तो आता या खड्ड्यात साचून राहत आहे. आणि जो ओव्हरफ्लो होत आहे तो पुढे जाऊन दुसऱ्या खड्ड्यात साचत आहे.